मी सुवर्णा सुक्ते। एका हॉस्पिटलच्या वेटिंग एरियामध्ये एक 60 वर्षाचा रुग्ण कोसळला। पल्स नाही। एका नर्सने लगेचच कंप्रेशन स्टार्ट केले आणि डॉक्टरांनी इंजेक्शन ॲड्रेनालिन दिलं आणि पेशंटने पुन्हा पहिला श्वास घेतला। तर इमर्जन्सी मेडिकेशन शिकून घेतलात तर तुम्ही फक्त औषधच नाही तर जीवन वाचवण्याचं कौशल्य देखील शिकाल। तर चला शिकूयात। फर्स्ट आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम। त्या टॅब्लेट्स मध्ये आहे अम्लोडिपिन। ही हायपरटेन्शन साठी यूज केली जाते, म्हणजे बीपी रेज होतो त्यावेळी आपण अम्लोडिपिन यूज करतो। सेकंड आहे टेल्मेसार्टन किंवा त्याला लोसार्टेन असंही म्हणतो, तर हायपरटेन्शन आणि किडनी प्रोटेक्शन साठी आपण यूज करत असतो। थर्ड आहे आयसोसॉर्बिड मोनोनायट्रेट। ही एंजायनासाठी यूज केली जाते। एंजायना म्हणजे काय, तर हार्ट मध्ये डिस्कम्फर्ट होतंय ड्यू टू डिक्रीज ब्लड फ्लो। नेक्स्ट आहे इंजेक्शन्स। इंजेक्शन्स मध्ये फर्स्ट आहे इंजेक्शन नायट्रोग्लिसरीन, त्यालाच NTG असेही म्हणतो। तर जेव्हा मायोकार्डियल इन्फेक्शन असते त्यावेळी चेस्ट पेन रिलीव्ह करण्यासाठी आपण इंजेक्शन नायट्रोग्लिसरीन यूज करत असतो। सेकंड आहे इंजेक्शन फ्लुसेमाइड, त्यालाच आपण लॅसिक्स म्हणूनही ओळखतो। तर ते हार्ट फेल्युअर आणि अॅक्यूट पल्मोनरी एडिमा असेल तर आपण देत असतोय। थर्ड आहे इंजेक्शन डोपामाइन। हे शॉक आणि हायपोटेन्शन म्हणजे डिक्रीज बीपी त्यावेळी आपण डोपामाइन देत असतोय। इंजेक्शन नॉर ॲड्रेनालिन हे सेप्टिक शॉक ड्यू टू सिव्हिअर इन्फेक्शन बीपी डिक्रीज होतो त्यावेळी आपण नॉर ॲड्रेनालिन किंवा नॉर एपिनेफ्रिन हे इंजेक्शन देत असतो। नेक्स्ट आहे इंजेक्शन ॲट्रोपिन। हे ब्रॅडिकार्डिया म्हणजे डिक्रीज कार्डियक रेट असेल तर आपण इंजेक्शन ॲट्रोपिन देत असतो। इंजेक्शन ॲम्युडोरॉन कंट्रोल लाईफ थ्रेटनिंग अरिथमियाज। अरिथमिया म्हणजे काय, तर इरेग्युलर हार्टबीट जर असेल तर त्यावेळी इंजेक्शन ॲम्युडोरॉन हे आपण यूज करतो। नेक्स्ट आहे इंजेक्शन ॲड्रेनालिन किंवा त्यालाच आपण इपिनेफ्रिन असेही म्हणतो। तर ते आपण केव्हा यूज करतो, यूज इन कार्डियक अरेस्ट टू स्टिम्युलेट द हार्ट स्टिम्युलेट करण्यासाठी, हार्ट मसल स्टिम्युलेट करण्यासाठी आपण इंजेक्शन ॲड्रेनालिन हे यूज करत असतोय। स्टे ट्यून फॉर पार्ट 2। तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।